नमस्कार, मी त्र्यंबक गिप्पर. इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या लाईव्ह प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत. मित्रांनो, 22 ऑक्टोबर 2023 ला जी टेस्ट झाली होती सामान्य ज्ञान, लक्षात ठेवा, संयुक्त पूर्व परीक्षा गट क मध्ये, यासाठी आपण जी टेस्ट सिरीज सुरू केली याचा विश्लेषणामध्ये आजचा जो आपला टॉपिक आहे चालू घडामोडीचं संपूर्ण विश्लेषण. एकंदरीत आपण ज्या परीक्षेची तयारी करत, लक्षात ठेवा ही मुख्य परीक्षा, या अनुषंगानं चालू घडामोडी हा घटक खूपच महत्त्वाचा आहे. तर बघूया की प्रश्न बघा. पहिला प्रश्न आहे, भारत सरकारद्वारे पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेल्या श्री महिला गृह उद्योग लज्जत पापडच्या सहसंस्थापिका यांचं नुकतंच निधन झालं. त्या 93 वर्षाच्या होत्या. किती? 93 वर्षाच्या, लक्षात ठेवा. ओके, त्यांचं नाव होतं, चला आपल्यासमोर पर्याय आहेत, पौर्णिमाबेन पटेल, जशवंतीबेन पोपट, नीताबेन पटेल आणि दमयंती, लक्षात ठेवा, बेन पोपट. तर उत्तर आहे जशवंतीबेन पोपट. ह्या न्यूज मध्ये पण होत्या, लक्षात राहू द्या. 2021 चा त्यांना पद्मश्री पुरस्कार पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. कोणता? पद्मश्री. एकंदरीत 4थ्या नंबरचा सर्वोच्च भारत सरकारचा जो सन्मान आहे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित आलं होतं. आपण घराघरामध्ये लज्जत पापड पोहोचवण्याचं काम, लक्षात ठेवा, हे महिला गृह उद्योग. ओके, आता महिला गृह उद्योगाची जर आपण सुरुवात बघितली तर 1959 रोजी मुंबईत, ओके, या ठिकाणी या उद्योगाची सुरुवात जशवंतीबेन पोपट या सहसंस्थापिका होत्या आणि इतर काही महिला, ओके, 4 ते 5 इतर महिलांनी काय केलं होतं, फक्त 80 रुपये, किती भाग भांडवल सुरुवातीला त्यांचं 80 रुपये भांडवलाच्या याच्यावर हा उद्योग सुरू केला होता. आणि हा उद्योग आज सध्याच्या घडीला भारतामधला टॉपचा गृह उद्योग आहे. जवळपास 1600 करोड रुपयाचे यांचा बिझनेस आहे. यानंतर पुढचा प्रश्न, योग्य विधाने ओळखा. मे 2023 मध्ये पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते 6व्या हिंदी महासागर परिषदेचं आयोजन करण्यात आले. ओके, शांतता, समृद्धी, लवचिक भविष्यासाठी भागीदार, ह्या परिषदेची काय संकल्पना होती. तर वरील पैकी बघा, योग्य विधान ओळखा म्हटलंय तर हे विधान चुकीचं आहे. कारण का, ही जी 6th ओके इंडियन ओशन काउन्सिल किंवा इंडियन ओशन, बघा, इंडियन ओशन काउन्सिल, ओके, किंवा कॉन्फरन्स, ही बांगलादेश, कुठं, ढाका या ठिकाणी मे 2023 रोजी आयोजित करण्यात आली होती. याचं उद्घाटन बघा, याचं उद्घाटन बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, ओके, कोण, शेख हसीना यांच्या हस्ते झालं होतं. त्यामुळे हा पर्याय चुकीचा आहे. कोणाच्या हस्ते झालं होतं? शेख हसीना, लक्षात राहू द्या, शेख हसीना यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन झालं होतं. ओके, आता शांतता, समृद्धी, लवचिक भविष्यासाठी भागीदारी ही परिषदेची काय संकल्पना होती. म्हणून उत्तरामध्ये फक्त काय येईल, फक्त ब उत्तर बरोबर आहे. ओके, ही किती होती? 6वी, 2017 ला पहिल्यांदा भरली होती. ओके, याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे येऊया. महत्वाचा डेटा आहे बघा, 2023 मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स आणि प्लॅनिंग इम्प्लिमेंटेशन, ज्याला आपण म्हणतो सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या अहवालानुसार 2018-20 मध्ये जन्माच्या वेळीचं लिंग गुणोत्तर 910 वर पोहोचलेलं आहे. पर्याय पहिला. दुसरा, भारताचे लिंग गुणोत्तर 2036 मध्ये 962 सुधारणे अपेक्षित आहे. बघा, 2 आपल्या समोर पर्याय आहेत आणि वरील पैकी बिनचूक विधान ओळखा, म्हणजे बरोबर विधान ओळखा. तर हा जो डेटा रिलीज झालेला आहे, कोणता डेटा रिलीज झालेला आहे, लक्षात राहू द्या, मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स आणि प्लॅनिंग इम्प्लिमेंटेशन, ओके, ज्याला आपण म्हणतो प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन, याच्यानुसार जो डेटा आलाय याच्यामध्ये बिनचूक म्हणजे बरोबर विधान ओळखा. तर याच्यामधलं बघा, पहिलं विधान जर आपण अनालिसिस केलं तर याचा जो रिपोर्ट होता त्या रिपोर्टचं नाव होतं द वुमेन अँड मेन इन इंडिया. ओके, काय नाव होतं? द वुमेन, लक्षात राहू द्या, हा रिपोर्ट पण आपल्या परीक्षेला येऊ शकतो. द वुमेन अँड मेन इन इंडिया, बघा, इंडिया, ओके, 2022, ओके, 2020 हा मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स आणि प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन यांचा हा काय होता? रिपोर्ट होता. या रिपोर्ट नुसार आपण जर 2018-20च्या जन्माच्या वेळीचं लिंग गुणोत्तर 910 वर पोहोचले असं दिलंय, हे चुकीचं आहे. कारण का, आपण जर डेटानुसार बघितलं 2017 ते 19, ओके, यावेळेस जन्माच्या वेळीचं वय हे 904 होतं. ओके, आणि 2018 ते 20 या रिपोर्ट नुसार जर बघितलं
लक्षात राहू द्या, तर ते जातं 907 ला जन्माच्या वेळीचं वय. किती? 907 ला. ओके, म्हणजे 1000 पुरुषामाग. ओके, जर आपण स्त्रियाचं प्रमाण म्हणतो, ओके, महिलांचं प्रमाण. चला, त्याच्यामुळे हा पर्याय चुकीचा आहे. क्लिअर झालं. रिपोर्ट पण परीक्षेला आपल्याला मुख्य परीक्षेला येऊ शकतो आणि ऑथेंटिक डेटा पण येऊ शकतो. पुढचं, भारताचे लिंग गुणोत्तर 2036 मध्ये या द मेन वुमेन अँड मेन, ओके, इंडिया 2020 च्या रिपोर्ट नुसार किती होणार आहे लक्षात ठेवा. तर हे विधान लक्षात ठेवा. किती म्हणले? 962. तर तसं नाही, 952 होणार आहे 2036 ला. लक्षात ठेवा. ओके, किती? 2036 ला 952 होणार आहे. ओके, आणि जर 2011 बघितलं, लक्षात ठेवा, भारताचं लिंग गुणोत्तर तर 943 आहे. किती? 1000 पुरुषामागे 943 स्त्रिया 2011च्या सेन्सस नुसार. ओके, परंतु या रिपोर्ट नुसार आपला डेटा काय लक्षात ठेवा, हा डेटा आहे की 962 न होता 952 होणार आहे. त्यामुळे दोन्ही पर्याय काय आहेत तिथं चुकीचे आहेत. म्हणजे एकही विधान याच्यामधलं काय बरोबर नाही. याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे येऊया. पुढचा प्रश्न, डिसेंबर 2022 मध्ये भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? लक्षात राहू द्या, हे परीक्षेला येणारा आतापर्यंत जेवढ्या काही सरळ सेवा, ओके, क्लास 1 क्लास 2 च्या एक्झाम व्हायल्यात, याच्यावर प्रश्न वारंवार येतोय. ओके, TCS IBPS पॅटर्न नुसार याच्यावर खूप वेळा प्रश्न आलाय. ओके, पिलवाल कंडी टेका परवली, लक्षात ठेवा, उषा, याचं PT उषा म्हणतो आपण. बघा काय, पिलवाल कंडी टेका परंबली उषा. ओके, काय आहे त्या? ऍथलेट आहेत. लक्षात राहू द्या, सगळ्यात महत्वाचा शब्द कोण आहेत त्या? ऍथलेट प्लेअर आहेत. न्यूज मध्ये पण होत्या, लक्षात ठेवा, ऍथलेटिक प्लेअर आहेत. लक्षात ठेवा, ऍथलेटिक. ओके, ऍथलेटिक प्लेअर आहेत या, आणि ऍथलेट असल्यामुळं यांचं भारतीय, ओके, खेळासंबंधीचं खूप महत्वाचं योगदान आहे. कारण का त्यांना 4, ओके, गोल्ड आहेत. कोणत्या गेम मध्ये? एशियन गेम मध्ये. लक्षात ठेवा. ओके, एशियन गेम मध्ये 4 गोल्ड आहेत. त्याचप्रमाणे लक्षात राहू द्या, हे 4 गोल्ड आणि 7 हे त्यांना सिल्वर मेडल आहेत. किती? एशियन गेम मध्येच. ओके, सिल्वर मेडल आहेत. बघा, सिल्वर, 4 गोल्ड आणि 7 सिल्वर, सेम आशियन गेम. आणि त्याचप्रमाणे 1984 च्या जे ऑलिम्पिकचे गेम झाले होते, ह्या 400 मीटर रनिंग मध्ये लक्षात ठेवा, त्या 4थ्या रँकला होत्या. भारत सरकारने त्यांना 1985 ला, कधी? 1985 ला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं, पद्मश्री. आणि आता न्यूज मध्ये काय आहेत लक्षात राहू द्या, भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला, लक्षात ठेवा, अध्यक्ष म्हणून त्यांना मान मिळाला आहे. त्या अध्यक्ष बिनविरोध त्यांची निवड झाली. विशेष म्हणजे कशी? बिनविरोध निवड झाली आहे. आपल्यासाठी आणखीन एक न्यूज मध्ये काय होता, 2022 मध्ये त्यांच्यावर प्रश्न येणं अपेक्षित 2 घटनेसाठी होता. पहिला म्हणजे वरिष्ठ सभागृह राज्यसभेच्या, लक्षात ठेवा, राज्यसभेच्या स्पोर्ट, ओके, खेळ या कोट्यातून त्यांची नियुक्ती झालेली आहे. लक्षात ठेवा, त्यावेळेचे भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना राज्यसभेचा सदस्य म्हणून, ओके, खेळ या कोट्यातून त्यांची नियुक्ती झालेली आहे. त्याचप्रमाणे त्या सध्या भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. लक्षात ठेवा. आणि आता जर प्रश्न आला त्या कितव्या अध्यक्ष, तर 16व्या. लक्षात ठेवा, किती? 16th प्रेसिडेंट ऑफ इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन. ओके, लक्षात राहू द्या, याच्या बाहेर प्रश्न तुम्हाला जाणार नाही. 16व्या. ओके, त्याच्यामुळे पिलवाल कंडी टेका परंबली उषा हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, व्यवस्थित बघा, खालील विधान विचारात घेऊन बिनचूक नसलेले विधान किंवा विधाने निवडा. चला, बिनचूक नसलेले, ओके, म्हणजे बरोबर नसलेले विधान निवडा. व्यवस्थितपणे बघा, 1, 2, 3 आहेत. भारतामध्ये दरवर्षी 25 सप्टेंबर हा राष्ट्रीय पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. 100% चूक. कारण का? 25 सप्टेंबर नव्हे तर 25 जानेवारी. लक्षात ठेवा, काय? 25 जानेवारी हा राष्ट्रीय पर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो. त्याच्यामुळे पहिलं चुकलं. दुसरं, यंदा तामिळनाडू मधील पोचमपल्ली या गावात राष्ट्रीय पर्यावरण दिन साजरा करणार आहे. हे पण चुकलं, कारण का पोचमपल्लीचा इतिहास आहे. आपण जर भूदान चळवळीचा इतिहास पाहिला, भारतामध्ये भूदान चळवळ जेव्हा सुरू झाली, विनोबा भावे यांनी पहिल्यांदा भूदान चळवळीची सुरुवात ही पोचमपल्ली, परंतु त्यावेळेस ते आंध्र प्रदेश होतं आणि आताच आहे ते तेलंगणा. ओके, तेलंगणा 2014 ला
आंध्र प्रदेश पासून तेलंगणा वेगळं झालं आणि पोचमपल्ली हे गाव लक्षात ठेवा हे कुठे गेलं, तेलंगणामध्ये गेलं. त्याच्यामुळे हे तामिळनाडू नसल्यामुळे हे पण चुकलं. कारण का पूर्वीचा आंध्र प्रदेशचा म्हणजे काय होतं, पोचमपल्ली आंध्र प्रदेश मध्ये होतं. त्याचा इतिहास म्हणजे भूदान चळवळ विनोबा भावे यांनी सुरू केलेली भूदान चळवळ. ओके, ही पोचमपल्ली या ठिकाणी सुरू झाली होती. ओके, याच्यामुळे पोचमपल्ली सध्या कुठे आहे, तेलंगणामध्ये. त्याच्यामुळे हे पण पर्याय चुकला. आणि 3 नंबरचं जागतिक पर्यटन दिन लक्षात ठेवा दरवर्षी 27 जानेवारी रोजी साजरा केला जातो. हे पण चुकीचं. कारण का 27 जानेवारी नव्हे तर 27 सप्टेंबर. बघा लक्षात ठेवा 27 सप्टेंबरला दरवर्षी जागतिक पर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो. हा पर्यटन दिन 1979 ला पहिल्यांदा घोषणा केली आणि 1980 पासून याची सुरुवात झाली, अंमलबजावणी झाली. लक्षात ठेवा. ओके, घोषणा हे लक्षात राहू द्या, हे आपल्याला जीकेला माहिती असावं. यानंतर प्रत्येक वर्षी ज्यावेळेस आपण टुरिस्ट पर्यटन दिवस साजरा करतो त्याची थीम असते. जागतिक पर्यटन दिन 27 सप्टेंबर 2023 ची थीम होती टुरिझम अँड ग्रीन इन्व्हेस्टमेंट. काय होती, जागतिक पर्यटन 27 सप्टेंबर ची थीम काय होती, ही थीम आपल्याला परीक्षेला येऊ शकते. त्या थीमचं नाव होतं टुरिझम. लक्षात ठेवा टुरिझम अँड, बघा टुरिझम अँड ग्रीन इन्व्हेस्टमेंट. ग्रीन इन्व्हेस्टमेंट ही थीम होती. लक्षात राहू द्या. ओके, टुरिझम अँड ग्रीन इन्व्हेस्टमेंट. जागतिक पर्यटन दिन 27 सप्टेंबर. राष्ट्रीय पर्यटन दिन 25 जानेवारी. ओके, 25 जानेवारीचं आणखीन एक महत्व आहे. लक्षात ठेवा काय, भारतीय मतदार दिवस, वोटिंग डे. लक्षात राहू द्या. ओके, याच्यानंतर आपण जर हे एकंदरीत बघितलं, ओके, हे सगळं पाहिल्यानंतर आपल्याला आता याच्यापैकी योग्य विधान कोणतं, याच्यामध्ये वरील पैकी कोणतंही विधान योग्य नाही. ओके, म्हणजे बिनचूक नसलेले एकही विधान बरोबर नाही. काय असायला पाहिजे होतं, भारतामध्ये दरवर्षी 25 जानेवारीला हा राष्ट्रीय पर्यावरण दिन साजरा केला जातो. तर तेलंगणातील पोचमपल्ली गावात राष्ट्रीय पर्यटन दिन साजरा केला जाणार आहे यावर्षी. ओके, आणि जागतिक पर्यटन दिन हा 27 सप्टेंबर असं असलं तर सर्व बरोबर होते. म्हणून बिनचूक नसलेले म्हणजे कोणतंही विधान बरोबर नाही. म्हणून वरील पैकी सर्व. लक्षात राहू द्या. आता आपण जेव्हा ह्या प्रश्नामध्ये आणखीन थोडं ऍडिशन म्हणजे जागतिक पर्यटन ओके प्रमोट करण्याचं काम युनायटेड नेशन. लक्षात राहू द्या युनायटेड नेशन. ओके ओके, युनोची युनायटेड नेशन वर्ल्ड ओके टुरिझम ऑर्गनायझेशन. ओके, ही संघटना कार्य करते. 1946 ला याची स्थापना झाली होती. स्पेनची राजधानी माद्रिदा या ठिकाणी याचं हेडक्वार्टर आहे. कुठं, 1946 ला स्थापना आणि हेडक्वार्टर कुठं आहे, माद्रिदा. लक्षात ठेवा. ओके, माद्रिदा स्पेन. ओके, या ठिकाणी याचं हेडक्वार्टर आहे. आता पर्यटनावर आणखीन एक अप्लाइड लेवलचा प्रश्न येऊ शकतो. कोणत्या कोणत्या प्रकारचं पर्यटन असतं, लक्षात ठेवा. मेडिकल टुरिझम असू शकतं. ओके, एज्युकेशनल टुरिझम असू शकतं. ऐतिहासिक, ज्याला आपण हिस्टोरिकल टुरिझम बनवू, अशा अनेक प्रकारचं टुरिझम असू शकतं. ओके, म्हणजे पर्यटनाचे अनेक प्रकार आहेत आणि पर्यटनाचा भारताच्या जीडीपी मध्ये खूप महत्वाचा योगदान आहे. काय लक्षात ठेवा. आणि हे पोचमपल्ली गावचा आणखीन एक दुसरा महत्वाचा इतिहास आहे, ते मला तुम्हाला सांगा वाटतो. कारण का अप्लाइड लेवलचा जर प्रश्न आला तर या ठिकाणी हस्तकला उद्योग, ज्याला आपण म्हणतो पोचमपल्ली फेमस फॉर इट्स, लक्षात ठेवा, हँड वोवेन ओके प्रोडक्ट अँड इक्ता. ओके, कायसाठी हे फेमस आहे पोचमपल्ली गाव, हे पोचमपल्ली गाव लक्षात ठेवा, ज्याला म्हणतो हस्तकला. ओके, आणि ते साडीचा प्रकार आहे. लक्षात ठेवा इक्ता. ओके, किंवा इक्ता सिल्क. ओके, सिल्क साडी याच्यासाठी हे खूप फेमस आहे. लक्षात ठेवा, हे परीक्षेला येऊ शकतं. इक्कत किंवा इक्ता सिल्क. ओके, हस्तकलेसाठी आणि त्याचप्रमाणे इक्ता सिल्क साडीसाठी हे गाव फेमस आहे. यानंतर पुढचा प्रश्न, अलीकडेच कोणत्या 2 देशादरम्यान 21व्या शतकातील आर्थिक भागीदारीच्या दरम्यान अटलांटिक डिक्लेरेशन किंवा घोषणा करण्यात आली. पर्याय आहेत फ्रान्स अमेरिका, ओके युके अमेरिका, जापान अमेरिका आणि जर्मनी अमेरिका. थोडं लॉजिक लावा याचं उत्तर, कारण का याच्या अगोदर पण अटलांटिक ओके करार होता. ओके, चार्टर होता, त्याला नाव होतं अटलांटिक चार्टर. याला म्हणतो आपण अटलांटिक डिक्लेरेशन. लक्षात राहू द्या 8 जून ही तारीख पण महत्वाची आहे. 2023 रोजी ओके अमेरिका आणि युके ओके
ग्रेट ब्रिटन आणि अमेरिकेमध्ये काय झाला 21व्या शतकातील आर्थिक भागीदारी संबंधी अटलांटिक घोषणापत्राची घोषणा करण्यात आली. काय होत याच्यामध्ये डिफेन्स, ओके, सिक्युरिटी, त्याचप्रमाणे सायन्स अँड टेक आणि इकॉनॉमी संबंधीच्या डेव्हलपमेंट मध्ये 21व्या शतकामध्ये सध्याच्या काळातील जे काही मोठमोठे आव्हान येतात, नॅचरल डिझास्टर त्याचप्रमाणे मानवनिर्मित डिझास्टर, ओके, यांना फेस करण्यासाठी, जागतिक समस्येला तोंड देण्यासाठी, ओके, राष्ट्रामधील दीर्घकालीन लक्षात ठेवा जे काही संबंध आहेत ते डेव्हलप करण्यासाठी, ओके, मजबूत करण्यासाठी, त्यांना पुन्हा मजबूत करण्यासाठी हा करार अमेरिका आणि UK मध्ये झालेला आहे. नाव आहे अटलांटिक डिक्लेरेशन. लक्षात राहू द्या 8 जून 2023 रोजी, ओके. महत्वाचं म्हणजे आर्थिक, डिफेन्स, ओके, म्हणजे संरक्षण, इकॉनॉमी हे राहू द्या, सायन्स अँड टेक हे लक्षात राहू द्या, कारण अमेरिका आणि UK हे सध्याचे म्हणजे डेव्हलप्ड राष्ट्र आहेत, परंतु या 21व्या शतकामधले जे काही चॅलेंज आहेत त्यांना फेस करण्यासाठी आणि संबंध पुन्हा मजबूत करण्यासाठी काय केले, यांनी हा करार केला आहे. पुढचा महत्वाचा प्रश्न, अचूक जोडी ओळखा. लक्षात राहू द्या अचूक जोडी म्हटले, ओके, अमृत धरोहर करायला शब्द धरोहर, ओके, धरोहर 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 मिष्टी योजना, ओके. आता ह्या दोन सरकारच्या महत्वाच्या योजना. हे न्यूज मध्ये काय होतं, 2023च्या बजेटचं जे भाषण केलं होतं, लक्षात ठेवा भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या बजेटमध्ये या दोन योजनेची घोषणा केली होती. नाव होतं पहिलेच लक्षात ठेवा अमृत, ओके, कारण का ही अमृत धरोहर योजना ज्याला आपण रामसर म्हणतो, ओके, किंवा पाणथळ म्हणतो, लक्षात ठेवा रामसर स्थळांचं संवर्धन करण्यासाठी, ओके, ही पुढील 3 वर्षे काय नाव आहे अमृत धरोहर, ओके, धरोहर योजना ही पुढचे 3 वर्षे, ओके, 23 पासून पुढे 3 वर्षे कंटिन्यू चालणार आहे योजना. याचा उद्देश काय लक्षात ठेवा, पाणथळ जे काही ठिकाण आहेत किंवा जे साईट आहेत त्यांचा उपयोग करून घेणे, त्यांचं संरक्षण करणे, इको टुरिझम, ओके, आणि कार्बन लक्षात ठेवा ज्याला आपण म्हणतो कार्बनचं काय करणे स्टोअर करणे आणि त्यांना वाढवणे. तसंच लक्षात ठेवा स्थानिक लोकांना पर्यावरणाच्या माध्यमातून किंवा पर्यटनाच्या माध्यमातून किंवा इको टुरिझमच्या माध्यमातून उत्पन्नात वाढ करणे, यासाठी अमृत धरोहर योजना आहे. आणि पुढची जी मिष्टी योजना आहे ही खारफुटी संवर्धनासंबंधीची आहे. कशासाठी, खारफुटी संवर्धन संबंधीची. ही पण 2023च्या भारत सरकारच्या बजेटमध्ये घोषणा करण्यात आली होती. उद्देश काय बघा, भारतामध्ये जे समुद्र तट आहे, ओके, त्याचप्रमाणे जे ज्याला आपण म्हणतो लवण भूमी, ओके, किंवा ज्याला आपण म्हणतो खारफुटी भूमी, ओके, याच्यामध्ये हे खारफुटी वनांचं संवर्धन करण्यासाठी, ओके, एकूण भारताच्या भूक्षेत्राच्या लक्षात ठेवा जी मिष्टी योजना आहे ही मिष्टी योजना खूप महत्वाची योजना आहे. भारताच्या एकूण भूभागाच्या फक्त आणि फक्त 0.15% भागावरच काय ज्याला आपण मँग्रोव्ह म्हणतो किंवा खारफुटी वन आहेत. किती खारफुटी वन, आणि जर क्षेत्र हे पर्यावरणाचा प्रश्न आहे करंट ओरिएंटेड, एकंदरीत क्षेत्राचा विचार केला चौरस किलोमीटर मध्ये तर 4975 चौरस किलोमीटर, ओके, हे एवढं भारतामधलं खारफुटी वन आहेत. आता ही जी मिष्टी योजना आहे याचा मिष्टी योजनेचा फुल फॉर्म काय लक्षात ठेवा, ओके, मिष्टी लक्षात राहू द्या, हे परीक्षेला येऊ शकतं. मिष्टी बघा, मिष्टीचा मँग्रोव्ह, ओके, इनिशिएटिव्ह बघा, मँग्रोव्ह ओके, इनिशिएटिव्ह लक्षात राहू द्या फॉर बघा, इनिशिएटिव्ह फॉर शोअर लाईन, ओके, हॅबिटंट किंवा हॅबिटेट, ओके, अँड महत्वाचं टँजिबल इन्कम हा मिष्टीचा फुल फॉर्म आहे. कळालं का, एम म्हणजे मँग्रोव्ह, आय म्हणजे इनिशिएटिव्ह, ओके, एस म्हणजे शोअर लाईन, ओके, एच म्हणजे हॅबिटेट, ओके, टी म्हणजे टँजिबल, आय म्हणजे इन्कम्स, ओके, हे मिष्टी याचा फुल फॉर्म आहे. दोन्ही योजना बजेट मधल्या होत्या लक्षात राहू द्या. आणि आपल्याला काय विचारलं होतं, अचूक जोडी ओळखा, ओके, बरोबर जोडी ओळखा लक्षात राहू द्या. चला याच्यानंतर पुढचं मग उत्तर काय व ब दोन्ही. याच्यानंतर पुढचं वेस्टर्न लेन या कादंबरी कवयित्री कोण आहेत. वेस्टर्न लेन लक्षात ठेवा रणजित प्रताप, चेतना मारू, डॉक्टर YS राजन आणि नीरज चौधरी. चेतना मारू लक्षात ठेवा भारतीय ओरिजिन आहेत, काय म्हणजे भारतीय वंशाचे आहेत चेतना मारू लक्षात राहू द्या. वेस्टर्न लेन लक्षात, ही कादंबरी
2023 मॅन बुकर प्राइज कोणतं लक्षात ठेवा, ज्याला आपण बुकर प्राइज हे बुकर प्राइज लक्षात ठेवा. आयर्लंड आणि ब्रिटन या दोन देशांमध्ये इंग्लिश लँग्वेज मध्ये प्रकाशित झालेली कादंबरी बुकर प्राइज साठी काय होते, बुकर त्यांना प्राइज मिळू शकतो. 2023 मध्ये ज्या काही जगातल्या 6 कादंबऱ्या शॉर्टलिस्ट झालेल्या आहेत त्याच्यामध्ये चेतना मारू यांची वेस्टर्न लेन, काय नाव आहे ते कादंबरीचं लक्षात राहू द्या, वेस्टर्न हे परीक्षेला येऊ शकतं, वेस्टर्न लेन ही वेस्टर्न लेन कादंबरी काय झाले शॉर्टलिस्ट झाले आहेत. परंतु याचा उद्देश प्रश्न विचारण्याचा कारण एकतर पुरस्कार कोणता आहे, बुकर प्राइज आणि हा आंतरराष्ट्रीय लेवलला साहित्यासंबंधीचा महत्वाचा पुरस्कार आहे. ही लक्षात ठेवा. चेतना मारू ह्या ब्रिटिश नागरिक आहेत लक्षात ठेवा, परंतु भारतीय ओरिजिन असल्यामुळे त्यांचा भारताशी नाता आहे. आता पुढचा आणि सेकंड लास्ट क्वेश्चन, नुकत्याच घोषित झालेल्या नोबेल पुरस्कारामध्ये चीनच्या वान फोस यांना पारितोषिक मिळालं, थोडं करेक्शन करा इथं लक्षात ठेवा, जॉन फोसे करा. जॉन फोसे करा. इथं थोडं करेक्शन करा. यांना पारितोषिक मिळालं. पुढे मित्रांनो, नुकताच गुजरला हा नोबेल पुरस्कार चीनचा नव्हे तर नॉर्वेचे होते लक्षात ठेवा, नॉर्वे, त्याच्यामुळे हा पर्याय कटला. जॉन फोशे बरोबर आहे, नॉर्वेचे होते. आता पुढचं महत्वाचं बघा, यांना आता ते जॉन फोशे आहेत, त्यांना एक शब्द आहे, त्यांचं जी ओळख आहे साहित्याच्या बाबतीतली, कारण का ते नाटककार, कवी, कादंबरीकार आहेत. फॉशे मिलिनिझम म्हणतात त्यांना, काय म्हणतात, फॉशे. हा टोपण नावानं आपल्याला कधी विचारेल लक्षात ठेवा, परीक्षेला जर आलं फॉशे मिलिनिझम म्हणजे काय, तर जॉन फोशे यांचं नाव आहे, कारण त्यांचं लिखाण फॉशे मिनी, हे शब्द पण पाठ करा, मिनिलिझम. फॉशे मिनिलिझम असे त्यांना म्हणतात लक्षात राहा. कुणला, जॉन फोशे यांना. त्यांना साहित्य या प्रकारचे नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे 2023 त्याच्यामुळं पहिलं उत्तर चुकलं तर उत्तर काय येईल, फक्त 2 उत्तर येईल. काय येईल बघा लक्षात ठेवा. परंतु याच्यात जर बिनचूक नसलेले मग किंवा चुकीचं विधान तर चुकीचं विधान विचारलं त्याच्यामुळं फक्त येईल विधान चुकीचं म्हणल्यास, पण हे विधान बरोबर आहे. कारण का इथं आपल्याला काय विचारले, बिनचूक नसलेले म्हणजे बरोबर नसलेले विधान. तर बरोबर नाही. यानंतर आजच्या लेक्चरचा बघा थोडा आणखीन एक थोडं साहित्यासंबंधी सांगतो. हे जे जॉन फोशे आहेत यांचं लिखाण वेगवेगळ्या साहित्य त्यांचं 1-2 मिनिटांमध्ये त्यांचं ओव्हरलुक करून देतो. अ न्यू नेम सेप्टॉलॉजी भाग 6 ते भाग 7, द डेड डॉग्स. त्यानंतर आय एम द विंड, मेलनोची आणि बोट हाऊस हे त्यांचं महत्वाचं लिखाण आहे. आणि चालू घडामोडी मधला आजचा हा शेवटचा प्रश्न, भारतीय हवाई दलासाठी बनवण्यात आलेला 2 आसनी लाईट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट, नाव आहे तेजस, काय, लाईट कॉम्बॅक्ट. कॉम्बॅक्ट लक्षात ठेवा, लाईट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट. एअरक्राफ्ट नाव काय, तेजस. हे विमान कोणी निर्माण केलं, खाली कंपन्या दिल्यात, भारत डायनामिक लिमिटेड, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड. आणि यानंतर DRDO आणि बोईंग विमान लिमिटेड. तर याचं उत्तर आहे लक्षात राहू द्या, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड. ही कंपनी कर्नाटक मधल्या बेंगलोरो या ठिकाणी आहे. बेंगलोरो या कंपनीचा इतिहास खूप पुराणा आहे. 1940 ला याची स्थापना झाली होती, परंतु याचं जे एरोनॉटिक्स हे नाव आहे 1900 बघा, हे लक्षात राहू द्या, हे महत्वाचा प्रश्न आहे, आपल्याला परीक्षेला येऊ शकतं. लाईट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट. नंतर याचं नाव काय केलं, 1964च्या दरम्यान काय केलं, लाईट कॉम्बॅक्ट. आता याच्यानंतर पुढं बघा, आता हा जो प्रोग्राम आहे कोणता, हिंदुस्तान एअरक्राफ्ट पूर्वी नाव होतं 1940 ला, नंतर हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड 1964 ला केलं. याच्यानंतर बघा, हेडक्वार्टर आहे बेंगलोरला. महत्वाची ही कंपनी आहे. आता ही कंपनीनं लाईट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट याची सुरुवात खरं तर हे खूप म्हणजे पूर्वीच आहे. 1984 मध्ये मिगची जागा घेतली यांनी आणि लाईट कॉम्बॅक्ट तेजस या विमानाची त्यांनी काय केलं, बनवायला सुरुवात केली. 2001 मध्ये लाईट कॉम्बॅक्ट तेजस हे बनवून तयार झालं होतं. आता हे बनवताना हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड बरोबर आणखीन एक कंपनी आहे ज्यांनी सहकार्य केलं होतं किंवा कोलॅबोरेशन होतं, एअरक्राफ्ट रिसर्च डिझायनर सेंटर. काय होतं, एअरक्राफ्ट रिसर्च डिझायनर सेंटर. या 2 कंपन्यांनी मिळून तशा अनेक सब कंपन्या होत्या, परंतु महत्वाची हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि एअरक्राफ्ट रिसर्च डिझायनर सेंटर यांनी काय केलं होतं, हे तेजस नाव काय लक्षात ठेवा,
LCA लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट तेजस बनवलं होतं. ओके, आता 2003 मध्ये अधिकृतपणे लक्षात ठेवा तेजस ओके हे नाव दिलं गेलं किंवा सुरुवात झाली भारतामधलं, हे लक्षात ठेवा. पहिल्यांदा एअरफोर्सनं हे तेजस विमान वापरलं. आता याच्यामध्ये वैशिष्ट्य काय या तेजस विमानाचं, हवेतून हवेत ओके हवेतून जमिनीवर पृष्ठभागावर, त्याचप्रमाणे अचूक जे काही टार्गेट आहे ते टार्गेट त्यानंतर शस्त्र वाहून घेण्यासाठी या विमानाचा किंवा एअरक्राफ्टचा उपयोग केला जातो. तसंच याचं दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे तेजस विमानाचं ज्यांना जेव्हा फ्यूलची गरज पडते तर हे हवेतल्या हवेतच ओके काय तेजस विमान फ्यूल भरू शकतं. दोन महत्वाचे वैशिष्ट्य, हवेतून हवेत मारा, त्याचप्रमाणे हवेतून जमिनीकडे मारा, टार्गेट कंप्लीट आणि शस्त्र घेऊन जाणे पहिलं वैशिष्ट्य. दुसरं, जेव्हा फ्यूलची गरज पडते हवेतल्या हवेत हे काय करू शकतं, फ्यूल भरू शकतं. लक्षात राहू द्या. आता हे जे सगळं आहे ओके हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड हे तेजस हे सगळं मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर ओके गृह मंत्रालयाच्या अंतर्गत याचं काय येतं, सगळं अंतर्गत गृहामध्ये येतं. ओके, मग हा विज्ञानासंबंधीचा पर्टिक्युलरली तंत्रज्ञानाचा लेटेस्टचा प्रश्न होता. आता तेजसचे अनेक एडिशन आहेत. ओके, मग तेजसचे सध्याचं लाईट कॉम्बॅक्ट तेजस MK2 ओके हवेतून हवेत मारा करणारं सगळ्यात काय नाव आहे, लाईट कॉम्बॅक्ट ओके एअरक्राफ्ट तेजस. बघा लक्षात ठेवा तेजस राहू द्या महत्वाचं. MK2 ओके हे हवेतून हवेत मारा करणारं लेटेस्ट काय आहे एअरक्राफ्ट आहे. ओके, अशा प्रकारचं हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड, त्याचप्रमाणे DRDO गृह मंत्रालयाच्या बघा हे महत्वाचं म्हणजे हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड हा महत्वाचा गृह मंत्रालयाअंतर्गतचा हा प्रोजेक्ट आहे. ओके मित्रांनो, हे आपल्या टेस्टच्या मागच्या 22 ऑक्टोबर झालेल्या चालू घडामोडीचे प्रश्न होते. आपण जर मुख्य परीक्षेची तयारी करताय ओके तर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षांनी प्रयास टेस्ट सिरीज सुरू केलेला आहे. आता 5 टेस्ट लक्षात ठेवा ओके बाकी आहेत आणि ज्या काही मागच्या टेस्ट झाल्यात तुम्हाला मागच्या टेस्ट पे मिळून जातील. फक्त 5 टेस्ट 299 रुपयामध्ये मिळतील. ऍडमिशन चालू झालेले आहेत. मागच्या तिन्ही टेस्टचं विश्लेषण ओके इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या YouTube चॅनलला मिळेल. त्याचप्रमाणे आपल्याला पेपर पाहिजे असतील तर आमचं ऍप डाउनलोड करा, नोटिफिकेशन टेलिग्राम चॅनल जॉईन करा. भेटूया पुन्हा पुढच्या टेस्टला. थँक्यू सो मच.